की बा सरकार कसं चाललंय, तर ते म्हणायचं सरकार काठी टेकत टेकत चाललंय. म्हणजे सतत त्या सरकारबद्दल सरकारमधलेच लोक बोलायचे. चर्चा सुरू झाली की वसंतदादांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसला. आता इथून आपण सगळा शरद पवारांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह. शरद पवारांची जर विश्वासार्हतेचा प्रश्न असता तर मला आश्चर्य वाटतं की लोक त्यांना प्रत्येक वेळेस आमदार का निवडून देत होते. शरद पवारांची विश्वासार्हता कुठंच गेलेली नाहीये, ती जागेवरच आहे, पण सतत आरोप मात्र त्यांच्याबद्दल बोलला जातो. तुम्ही म्हणता शरद पवारांनी विचार सोडले नाहीत असं तुमचं मत आहे, पण तर त्यांच्यावर तर टीका सर्वाधिक जी काय होते, पवार हे विश्वासार्ह नाहीत अशी सगळ्यात मोठी टीका होते किंवा त्यांच्यावर तो एक मोठा आक्षेप आहे. म्हणजे सोनिया गांधींच्या परदेशी जन्माबद्दलचा मुद्दा उपस्थित केला, ते सोनिया गांधींच्या काँग्रेसशी युती करून बसले. भाजपला 2014 विरोधामध्ये निवडणूक लढवली, त्या भाजपला 2014 न मागता पाठिंबा दिला. त्यानंतर असे काही गौप्यस्फोट झाले की ते भाजपशी हातमिळवणी करण्याच्या तयारीमध्ये होते आणि त्या चर्चेसाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांना पाठवत होते. तर खरोखरीच पवारांचं जे राजकारण आहे, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता, ते सत्यशोधक चळवळीचं आहे का? मग त्यांना भाजपसोबत पडद्याआड तरी चर्चा करण्याची गरज का पडली होती? मुळात काय आहे की पवार साहेबांचं राजकारण खूप लहान वयात सुरू झालं. ते प्रथम निवडून आले त्यावेळेस ते 26-27 वर्षाचे होते. म्हणजे 1967ला पहिल्यांदा निवडून आले आणि अगदी वयाच्या 38व्या वर्षी ते प्रथम मुख्यमंत्री झाले. आता तो काळ कुठला आहे, तर ज्या काळात ते मुख्यमंत्री होतात तो काळ आहे इमर्जन्सी, म्हणजे आपण मराठीत त्याला आणीबाणी म्हणतो. इंदिरा गांधींनी 2 वर्ष आणीबाणी या देशामध्ये आणली. त्यामुळं काय झालं की सगळे विरोधी पक्ष एकत्र आले, जनता पार्टीचं फॉर्मेशन झालं आणि काँग्रेसच्या आतमध्ये पण वादविवाद झाले आणि 2 गट काँग्रेसमध्ये पडले, ज्याला इंडिकेट काँग्रेस आणि सिंडिकेट काँग्रेस, म्हणजे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी आणि चव्हाणांची काँग्रेस. तर शरद पवार साहेब असतील, वसंतदादा असतील, यशवंतराव असतील, हे एका गटामध्ये होते. महाराष्ट्रामध्ये तिरपुडे, नाशिकराव तिरपुडे किंवा अन्य काँग्रेसचे पुढारी जे इंदिरा गांधींबरोबर होते, त्यांचा एक गट होता. निवडणुकीत काय झालं की जनता पार्टीचं वारं होतं, 90 आमदार जनता पार्टीचे निवडून आले. पण ते कशामुळे निवडून आले 90 लोक, तर इमर्जन्सीच्या विरोधामध्ये ते निवडून आले. इंदिरा गांधीच्या विरोधामध्ये ती प्रतिक्रिया म्हणून निवडून आले. सिंडिकेट काँग्रेसचे सुद्धा लोक जास्त प्रमाणामध्ये निवडून आले, 60-70. ते त्याच विचाराच्या विरोधात आले, आणीबाणीच्या विरोधात आले, कारण तेही त्याच्या विरोधात होते, रेड्डी काँग्रेस. आता निवडणुका झाल्यानंतर इंडिकेट काँग्रेस बाजूला पडली होती. खरं तर ते विरोधात बसायला पाहिजे, परंतु इंदिरा गांधींचा दबाव, जुने काँग्रेसवासी, अशा विचाराने एक सरकार स्थापन झालं 2 काँग्रेसचं एकत्र. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री आणि इंदिरा गांधी गटाचे नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री. आता हे आपण सगळेजण सार्वजनिकरित्या ऐकत आलेलो आहे की नाशिकराव तिरपुडे सतत वसंतदादाचा अपमान करत होते आणि त्यांच्या काही कारणाने बदनामीकारक काही टिंगल टावाळी करत होते. एक उदाहरण असं असायचं की पत्रकारांनी त्यांना विचारलं की बा सरकार कसं चाललंय, तर ते म्हणायचं सरकार काठी टेकत टेकत चाललंय. म्हणजे सतत त्या सरकारबद्दल सरकारमधलेच लोक बोलायचे. त्यामुळं वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि त्यांच्याबरोबरचे सगळे सहकारी यांच्यामध्ये अस्वस्थता होतीच. आणि वसंतदादांनी एक दिवस अचानक राजीनामा दिला. पण त्यांनी राजीनामा माघारी घ्यावा म्हणून इंदिरा गांधींचा फोन आला. पण दरम्यानच्या काळामध्ये 2-3 गोष्टी घडल्या. त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाणांनी हे सरकार पडलं पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली, पण नंतर यशवंतराव चव्हाणांनी पण माघार घेतली. पण मग पुढं हे सगळं गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जे त्या काळातले काही महत्त्वाचे लोक होते, त्यांनी असं सांगितलं यशवंतराव चव्हाणांना की आता दोर कापलेले आहेत, पण आता नेतृत्व कोणी करायचं, कारण इंदिरा गांधींची ताकद, दुसरीकडे इथलं राजकारण शाश्वत नाही, नेतृत्व करायचा ज्यावेळेस प्रश्न आला, तुम्हाला आश्चर्य वाटेल की पुलोच्या सरकारमध्ये आधी मुख्यमंत्री राहिलेले शंकरराव चव्हाण अर्थमंत्री म्हणून आले होते. तुम्हाला त्याचं महत्त्व सांगायचा प्रयत्न करताय. SM जोशींना मुख्यमंत्री होण्याची संधी होती, त्यांनी ते स्वीकारलं नाही. मग अगदी 38 वर्षाची व्यक्ती मुख्यमंत्री पदावर येते आणि मग सगळी जी काही चर्चा सुरू झाली की वसंतदादांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसला. आता इथून आपण सगळा शरद पवारांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह होतं. पण मुळात विचार करा की 38 वर्षाचा एक तरुण त्या काळातल्या दिग्गज नेत्यांची नावं जरी घेतली तरी आज आपल्याला आश्चर्य वाटतं की एवढे मोठे लोक होते.
मग त्यावेळेस ते धाडस करतात, याचा अर्थ काहीतरी यंत्रणा हललेली आहेत आणि बदनामी आपल्या पदरी पडल म्हणून नेतृत्व करायला पुढं कोणी आलेले नाही. पण तरीही शरद पवारांची कार्यक्षमता मान्यच केली पाहिजे. आता ते विश्वासार्ह नसते, शरद पवारांवर विश्वास नसता तर दोन पक्षाचं सरकार पडल्यानंतर 7 पक्षाचं सरकार 2 वर्ष चालवलं ना शरद पवार साहेबांनी. म्हणजे विश्वास कुणी कुणावर ठेवला? म्हणजे जनता पार्टी, शरद पवारांचा समाजवादी काँग्रेसचा गट, CPI, CPM, शेतकरी कामगार पक्ष, अन्य काही पक्ष, छोटे अपक्ष यांना एकत्र घेऊन 2 वर्ष सरकार चालवलं. ते शेवटी इंदिरा गांधींनी बरखास्त केलं. मग इंदिरा गांधींनी एक लोकशाही मार्गाने आलेलं सरकार बरखास्त केलं, त्याच्याबद्दल कुणीच काही बोलत नाही. त्याच्यानंतर शरद पवार निवडून येतात विरोधी पक्षामध्ये आणि शरद पवारांवर 56 लोक निवडून येतात. त्यातले 52 लोक अंतुलेंनी फोडले, त्यांचे काँग्रेसमध्ये गेले परत. आता हे सगळा प्रवास बघितला तरी शरद पवार विरोधी पक्ष नेता म्हणून पुढे लढले. तर शरद पवारांची जर विश्वासार्हतेचा प्रश्न असता तर मला आश्चर्य वाटतं की लोक त्यांना प्रत्येक वेळेस आमदार का निवडून देत होते. आता अलीकडचीच तुम्ही भूमिका बघा की सगळ्यात जास्त पवार साहेबांवर बाळासाहेब ठाकरेंनी टीका केली, अनेक प्रकारची टीका केली. ते दोघेही मित्र जरी असले तरी राजकीय विरोधक होते. पण ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार तयार होत नाही हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत, जे की आपल्यावर सगळ्यात जास्त जहाल टीका करत होते, त्यांना त्यांनी मुख्यमंत्री केलं. आणि उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर विश्वास ठेवूनच, काँग्रेसनी शरद पवारांवर विश्वास ठेवूनच सरकार स्थापन केलं. ही गोष्ट आपण कशी विसरतो? आणि आज राजकीय परिस्थिती जी आहे, मोदींचं पूर्ण बहुमत आहे, 24च्या निवडणुका समोर आलेल्या आहेत. अशा स्थितीमध्ये इंडिया आघाडी आणि NDA, मोदींचे NDA खरं तर भाजपच, कारण ते तसं NDAला कुणाला विचारत नव्हते 7-8 वर्ष. पण इंडिया आघाडी जी आहे, देशभरातल्या सगळ्या राज्यस्तरीय असलेल्या पक्षांची आणि काँग्रेसची एक आघाडी बांधली जाते. त्याचं प्रमुख रोल जो आहे तो सिमेंटिंग पॉवर म्हणतो आपण त्याला, ज्यांच्यामुळे हे सगळं जोडलं जातं ते शरद पवार आहेत. आता दुसरा मुद्दा तुम्ही जो उपस्थित केला तो असा आहे की शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला, सोनिया गांधींवर आरोप केला परकीय नागरिकाचा. हा, अर्थात ते बरोबरच आहे, कारण शरद पवार साहेब पंतप्रधान पदाचा 2दा दावा करतात आणि त्यांना ती अडचण झाली. त्या काँग्रेसमधल्या ज्या काही दिल्लीतल्या वर्तुळामध्ये शरद पवारांना अडचण झाली आणि शरद पवार, तारिक अनवर आणि संगमा यांना पक्षांनी काढलेले आणि पक्षांनी काढल्यानंतर 6 वर्षासाठी निलंबित केलं होतं. अशा स्थितीमध्ये स्वतःचं राजकीय संपून जाईल अस्तित्व, म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, ज्याला आपण नॅशनलिस्ट काँग्रेस म्हणतो. 10 जून 1999 त्या पक्षाची स्थापना झाली. त्यांनी काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढली, ही गोष्ट खरीच आहे. परंतु निवडणूक झाल्यानंतर त्यांना ज्या विचाराचा वारसा आहे त्या विचाराचा काँग्रेस पक्ष होता. त्यांचा काँग्रेसशी काही कारणाने वाद होता, संपूर्ण विचारसरणीची वाद नव्हता. म्हणून त्यांनी काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार एकदा स्थापन केलं का? नाही, 3 वेळा केलं. आता ह्यातला धोका काय आहे तुम्हाला मी सांगतो की अंतुलेंनी जसे 52 आमदार समाजवादी काँग्रेसचे फोडले होते आणि परत काँग्रेसमध्ये नेले होते, जर शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस, BJP, शिवसेनेचं कदाचित सरकार स्थापन केलं असतं त्यावेळेस, तर त्यांचे जे विचाराचे पक्षाचे लोक होते ते कदाचित त्यांनी ते स्वीकारलं नसतं. दुसरा धोका जो अंतुलेंनी आमदार फोडण्याचा होता तो जर लक्षात घेतला तर त्यावेळेस एक नैसर्गिक आपल्याला गोष्ट माहिती आहे की मोठा मासा छोट्या माशांना खातो. आणि ते सगळ्यात पहिलं कुठल्या माशांना खातो माहिती आहे? ते आपल्याच जातीच्या त्यांची अंडी पिलं खातो. म्हणजे काँग्रेसनी राष्ट्रवादी काँग्रेस गिळली असती, तो फार काय वेगळा डाव करायची गरज नव्हती. शरद पवार काँग्रेसच्या बाहेर का राहतात? तर दिल्ली वर्तुळामध्ये मास लीडरला किंमत नसती, डॉमिनेटिंग असतात. तुम्ही जगनमोहन रेड्डीचं उदाहरण घेऊ शकता, ममता बॅनर्जीचं उदाहरण घेऊ शकता. मग ह्या सगळ्या राजकारणाचा अभ्यास करता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र सरकार स्थापन करतात. निदान 144 आमदार आपल्या पद्धतीने तिकीट देऊन निवडून आणू शकतो आणि मग काँग्रेसबरोबर आघाडी करून आपण सरकार स्थापन करू शकतो. ज्या सोनिया गांधीच्या विरोधात त्यांनी परकीय नागरिकाचा मुद्दा उपस्थित केला, त्या काँग्रेसनी पण त्यांच्याबरोबर विश्वास ठेवूनच सरकार स्थापन केलं ना. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर म्हणजे शरद पवारांची विश्वासार्हता कुठंच गेलेली नाहीये, ती जाग्यावरच आहे. पण सतत आरोप मात्र त्यांच्याबद्दल बोलला जातो.
तुम्ही नेहमी प्रत्येक उदाहरणाशी तुम्ही बघा की शरद पवारांनी लोकांना कुठल्याही प्रकारचा न्यायच द्यायचा प्रयत्न केला असल्यामुळं लोकप्रतिनिधी असतील नाही तर लोक असतील त्यांचा मात्र शरद पवारांवर विश्वास आहे. कारण 19ला ज्यावेळेस शरद पवार बाहेर पडले त्यावेळेस 20 सुद्धा आमदार काँग्रेसचे आणि 20 आमदार राष्ट्रवादीचे निवडून येऊ शकत नाही एवढे बीजेपीने प्रचार केला होता. म्हणजे आपकी बार 220 पार. अशा स्थितीमध्ये शरद पवार महाराष्ट्राचा दौरा करतात, लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला घेऊन सरकार स्थापन करतात. ही गोष्ट विश्वासार्हता असल्याशिवाय करता येत नाही. दादा, तुम्ही शरद पवारांचा सगळा इतिहास मांडला आणि त्यांच्यावर अविश्वासार्हतेचा जो शिक्का आहे तो बरोबर नाही असं तुमची मांडणी तुम्ही केली.